आजच्या या धावपळीच्या आयुष्यात मन शांत कसं ठेवायचं आणि योग्य निर्णय कसे घ्यायचे या प्रश्नांची अचूक उत्तरं देणाऱ्या समर्थ रामदास स्वामींचे दासबोध या ग्रंथाचा हा एक क्विक ओव्हरव्ह्यू. 17व्या शतकात कठीण परिस्थितीत लिहिलेला हा ग्रंथ म्हणजे बघा, फक्त एखादी आध्यात्मिक पोथी नाहीये, तर आजच्या या तणावग्रस्त जीवनात आपल्याला व्यावहारिक चातुर्य शिकवणारा एक अतिशय प्रॅक्टिकल असं लाईफ गाईड आहे. तर पहिला मुद्दा, समर्थ रामदास स्वामींची प्रॅक्टिकल विचारसरणी. बऱ्याचदा आपल्याला वाटतं ना की संत म्हणजे फक्त डोळे मिटून तप करणारे, पण तसं नाहीये. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात समाजाला नुसती भक्ती नाही तर अन्यायाविरुद्ध लढण्याचं धैर्य दिलं. संसारातील कर्तव्ये आणि आध्यात्मिक शांती म्हणजेच प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा अचूक बॅलन्स कसा ठेवायचा हे त्यांनी शिकवलं, जे खऱ्या अर्थानं आजच्या लीडरशिपचं उत्तम उदाहरण आहे. दुसरा मुद्दा, दासबोधातील व्यावहारिक ज्ञान आणि प्रत्यक्ष उपाय. आता माणसांची पारख कशी करायची? समर्थ एकदम क्लिअर सांगतात की आधी समोरच्या व्यक्तीचा मूळ स्वभाव ओळखा आणि मगच विश्वासाने तिच्यावर जबाबदारी सोपवा. हा ग्रंथ म्हणजे आपल्या या गुंतागुंतीच्या मनासाठी जणू एक युजर मॅन्युअलच आहे. आपण स्वतःच्याच विचारांच्या आणि मोहाच्या जाळ्यातून बाहेर पडून आपल्या भावनांवर कंट्रोल कसा ठेवायचा हे यात अगदी सोप्या भाषेत सांगितलंय. आणि शेवटी या ग्रंथाचं आजच्या काळातील महत्त्व. आज आपण ओव्हर थिंकिंग, करिअरमधला गोंधळ किंवा नात्यांमधल्या ताणतणावाने त्रस्त असतो, बरोबर? आपण क्लॅरिटीसाठी अनेक आधुनिक मोटिवेशनल लेक्चर्स ऐकतो, पण तुम्हाला माहितीये, शेकडो वर्षांपूर्वी लिहून ठेवलेल्या या ग्रंथात आपल्या आजच्या प्रश्नांची एकदम परफेक्ट उत्तरं दडली आहेत. ही तत्त्वे आचरणात आणली तर आपल्याला खऱ्या अर्थाने दिशा आणि मानसिक शांती नक्की मिळेल. थोडक्यात सांगायचं तर, जीवन बदलण्यासाठी उत्तरं बाहेर नाहीत, ती आपल्या विचारांत आहेत. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.